हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमची दी सिंपल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये। मंडळी, ड्रॅकेना रिफ्लेक्सा ज्याला सॉन्ग ऑफ इंडिया किंवा सॉन्ग ऑफ जर्मेका म्हणून ओळखले जाते, हे स्पायडर प्लांट सारखेच दिसते आणि या ऑर्नामेंटल प्लांटचे अनेक असे फायदे आहेत, जसे की हवा शुद्धीकरण, त्यानंतर ब्युटी ऑफ अट्रॅक्शन आणि त्यानंतर फेंग शुईचे फायदे, तसंच मॉइश्चर वाढवणे आणि बरेच असं काही हे प्लांट करत असतं। डार्क हिरव्या आणि पिवळ्या रंगाच्या पट्ट्यांनी ठळकपणे पॉइंट केलेल्या याच्या बारीक अशी पत्ते असलेले म्हणजे थिन अशा लीव्स असलेलं, कमी सनलाइट आणि कमीत कमी पाण्यामध्ये सहजपणे वाढवता येणारं हे प्लांट। चला तर मग मंडळी, आज आपण सॉंग्स ऑफ इंडिया प्लांट बद्दल काही फॅक्ट्स जाणून घेऊया, त्यानंतर त्याच्या लागवडीचा टायमिंग आणि कसं लागवड करायचं ते देखील पाहूया। सो या ठिकाणी मला सॉंग्स ऑफ इंडियाच्या मी ह्या कटिंग आणलेल्या होत्या। तुम्हाला अगदी गार्डन असो किंवा रोडाच्या कडेने असो किंवा कुठे बगीचा वगैरे मध्ये हे प्लांट अगदी इझिली पाहायला मिळत असतं आणि तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही देखील याला कटिंग थ्रू देखील ग्रो करू शकतात आणि ते छान प्रकारे ग्रो देखील होत असतं। सो व्हिडिओ छोटाच असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि हा व्हिडिओ जर पहिल्यांदाच पाहत असाल तर दी सिंपल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून पुढचा गार्डनिंगचा व्हिडिओ तुम्ही माझा मिस करणार नाही। सो या ठिकाणी मी पॉटिंग मिक्सचर तयार करून घेतलेला आहे आणि कटिंग आणल्यानंतर मी या ठिकाणी 3 कटिंग आणलेल्या होत्या, त्यातली 1 ते 2 कटिंग मी पाण्यात ग्रो करायला ठेवलेली होती आणि 1 कटिंग ही मी दुसऱ्या कुंडीमध्ये फक्त लावून ठेवलेली होती। सो आता त्याला प्रॉपर पॉट मध्ये लावायची वेळ आलेली होती। सो या ठिकाणी पॉटिंग मिक्सचर हे कसं या ठिकाणी कोकोपीट, माती, गांडूळ खत, शेणखत, त्यानंतर फंगीसाइड या सर्व गोष्टी मिक्स करून वेल ड्रेन सॉइल मिक्सचर मी या ठिकाणी तयार करून घेतलेली होती। सो सुरुवातीला पाहूया की याला प्रपोगेट किंवा याला लागवडीसाठीचा योग्य टायमिंग कुठला असतो। सो सॉंग्स ऑफ इंडिया हे प्लांट लावण्यासाठी सर्वात उत्तम टाइम म्हणजे फेब्रुवारी, जो की आता चाललेलाच आहे, किंवा उन्हाळ्याची सुरुवात, किंवा तुम्ही याला वर्षभर देखील कधीही लावले तरी ते छान प्रकारे ग्रो होत असते, पण त्याची जरा योग्य काळजी घ्यावी लागत असते। त्यानंतर याला लागणारी कुंडी तुम्ही प्लास्टिक कंटेनर किंवा सिरॅमिक पॉट किंवा मातीच्या कुंडीमध्ये देखील त्याला लावू शकतात। 8, 10, 12 इंचच्या कुंडीमध्ये त्याला तुम्ही लावलं तर ते व्यवस्थित छान प्रकारे ग्रो होत असतं। सो मला हे इंडोर प्लांट म्हणून घरात ठेवायचं होतं, सो मी या ठिकाणी सिरॅमिक प्लांटचा किंवा प्लांटरचा वापर करणार होती। सो या ठिकाणी मी याला भरपूर मोठं असं ड्रेनेज होल होतं आणि ते ड्रेनेज होल मी पंतीच्या सहाय्याने कव्हर करून घेतलेलं होतं आणि त्यानंतर सुरुवातीची जी मी लेअरिंग करणार होती ती होती कंपोस्टने। सो जे आपण होममेड कंपोस्ट तयार करत असतो, म्हणजे फळांच्या साली असो किंवा पालेभाज्यांच्या ज्या साली असतो त्यांपासून मी घरच्या घरी कंपोस्ट बनवत असते आणि त्या रिगार्डिंगचे देखील 1 ते 2 व्हिडिओ मी तुमच्याशी ऑलरेडी शेअर केलेले आहेत। सो कंपोस्ट गाळून झाल्यानंतर त्यातला हा जो काही जाडसर भाग असतो तो देखील मी अशा प्रकारे नवीन प्लांट्स लावत असताना तुम्ही जर त्याला तळाशी घातलं तर त्याने देखील ते कुजून याचं देखील कंपोस्ट तयार होत असतो। सो मी ते 1 ते 2 मूठ या ठिकाणी मंडळी याचा टायमिंग पाहिला, माती पाहिली। आता आपण पाहूया की या रोपासाठी योग्य अशी जागा कुठली असते। रोपाच्या योग्य वाढीसाठी योग्य जागा देखील तेवढीच महत्वाची असते। रोपासाठी जर योग्य जागा अशी आहे की जिथं माती ही ओलसर असेल आणि रोपाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल। सो या येलो कंटेनर मध्ये हे जे दिसत आहे हे आहे आपलं घरगुती तयार केलेलं कंपोस्ट, म्हणजे फळांच्या आणि भाज्यांपासून मी तयार केलेलं कंपोस्ट आहे। सो कंपोस्ट गाळल्यानंतरचा तो त्याचा जाडसर भाग जो शिल्लक असतो, ज्यावेळेस नेक्स्ट टाइम कंपोस्ट बनवते ते मी त्यामध्ये देखील ते ऍड करून घेते आणि तुम्ही पाहू शकता की किती छान भुरभुरीत असं कंपोस्ट तयार झालेलं आहे। सो या ठिकाणी मी कंपोस्ट देखील ऍड करून घेतलेलं होतं। जागेनंतर वेळ येत असते ती सूर्यप्रकाशाची। सो ह्या प्लांटला इनडायरेक्ट सनलाइटची आवश्यकता असते। याला जर तुम्ही पूर्ण उष्णता किंवा पूर्ण सूर्याच्या प्रकाशात जर याला ठेवलं तर याची पानं पिवळी पडून गळायला सुरुवात होत असते। सो याला तुम्ही 5 ते 6 तासाचा सूर्यप्रकाश द्या, तो मात्र ब्राईट आणि इनडायरेक्ट असायला हवा। सो अगदी इझी स्टेपने मी या ठिकाणी सॉंग्स ऑफ इंडिया हे जे प्लांट्स आहेत ते प्रपोगेट करून घेतलेलं होतं। सो आता आपण पाहूया की हे प्लांट कसं वाढवायचं। सो ड्रॅकेना रिफ्लेक्सा प्लांट आपण
3 स्टेपने वाढवू शकतो। त्यातील पहिली स्टेप म्हणजे सीड्स थ्रू। नर्सरीमध्ये सॉंग्स ऑफ इंडिया प्लांट्सचे सीड्स देखील मिळत असतात, तर तुम्ही सीड्स पॅकेट खरेदी करून देखील त्याला 2 इंच खोल मातीमध्ये पेरून आपण सीड्स थ्रू देखील याला ग्रो करू शकतो। त्यानंतर सेकंड स्टेप म्हणजे तुम्ही प्लांट परचेस करू शकता। रोप वाढविण्याची सेकंड स्टेप नर्सरीमधून विकत आणून तुम्ही रोपाच्या आकाराच्या दुप्पट असलेल्या कुंडीत त्याला ग्रो करू शकता। आणि थर्ड स्टेप म्हणजे कटिंग थ्रू। सो मॅच्युअर असलेल्या प्लांट्सची एक फांदी कट करून आपण तिला मातीत लावूया। नंतर त्या प्लांट्सला वॉटरिंग व्यवस्थित प्रकारे करून घ्यायची आहे। सो आपण कटिंग थ्रू आता त्यानंतर पाहूया की प्लांट्सची थोडक्यात अशी काळजी कशी घ्यायची। सो या प्लांट्सची माती नेहमीच ओलसर असली पाहिजे, म्हणून माती कोरडी असतानाच प्लांटला पाणी द्या। आठवड्यातून 2 ते 3 वेळेस पाणी या प्लांट्सला द्यायला हवे। त्यानंतर सूर्यप्रकाश प्लांटला इनडायरेक्ट सनलाईट मध्ये ठेवा। प्लांटला डे टाइम मध्ये 6 आवर इनडायरेक्ट सनलाईट हा मिळायलाच हवा। त्यानंतर सॉंग्स ऑफ इंडिया प्लांटला महिन्यातून एकदा सेंद्रिय किंवा ऑर्गॅनिक खत द्या। जर तुम्ही याला कुंडीत लावले तर ते 3 फूट पर्यंत वाढते आणि जर याला तुम्ही मातीत किंवा जमिनीत लावले तर याची उंची 6 फुटापर्यंत वाढत असते। सो मंडळी, अशा प्रकारे या ठिकाणी मी कटिंग थ्रू सॉंग्स ऑफ इंडिया या प्लांटची प्रोपोगेशन करून घेतलेलं आहे। सो मंडळी, जर तुमच्याकडे सॉंग्स ऑफ इंडिया हे प्लांट असेल, सो मी दिलेल्या माहिती व्यतिरिक्त तुम्ही अजून कुठल्या प्रकारे किंवा कुठल्या वेगळ्या प्रकारे जर त्याची काळजी घेत असणार, सो मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये लिहायला मात्र अजिबात कंजूसी करू नका। आणि हो मंडळी, तुम्हाला गार्डनिंगची आवड आहे पण तुमच्या मागे भरपूर धावपळ असते किंवा गडबड असते, त्यामुळे तुम्हाला झाडांना पुरेसा वेळ देता येत नाही किंवा झाडांची योग्य काळजी न घेतल्याने तुमच्याकडची झाडं जर सुकून जात असतील, सो तुम्ही सॉंग्स ऑफ इंडिया हे प्लांट नक्की तुमच्या बाल्कनी किंवा तुमच्या इंडोर प्लांटमध्ये नक्की याचा समावेश करा। याची योग्य काळजी जरी नाही घेतली तरी देखील हे प्लांट सुकून जाणार नाही आणि नेहमी हिरवेगार राहील। आणि त्याच्या शेजारी जे आहे स्पायडर प्लांट, तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे याची दाटसर अशी ग्रोथ झालेली आहे। हे स्पायडर प्लांट देखील मी बेबी स्पायडर प्लांट थ्रू ग्रो केलेलं होतं, म्हणजे एका कटिंग थ्रू ग्रो केलेलं होतं। सो त्या रिगार्डिंगचा देखील इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे आणि जवळपास 3 ते 4 महिन्यामध्ये किती छान प्रकारे कुंडी भरून असं स्पायडर प्लांट फुललेला आहे। सो मंडळी, आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल, सो व्हिडिओला भरभरून लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका आणि कमेंट करायला देखील अजिबात कंजूसी करू नका। आणि अजूनही जर तुम्ही दी सिंपल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून त्यासमोरील ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून येणारा पुढचा गार्डनिंगचा व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही। कारण की असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक गार्डनिंगचे मराठीतून व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। आणि हो, कमेंटमध्ये तुम्ही तुमच्याकडे असलेल्या सॉंग्स ऑफ इंडिया या प्लांटची केअर कशी करतात ते देखील मात्र कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मात्र टेक केअर अँड बाय।